दिवसांनी बघतोय नेहमी अपोजिट एंडची सवय आहे. फिल्डिंग करताना वगैरे 22 यार्डाकडे लक्ष असतं, त्यामुळे इकडनं सुद्धा एक व्ह्यू जो वानखेडे स्टेडियमचा मिळाला आहे हा अप्रतिम व्ह्यू आहे. आणि एक क्रिकेट फेअर जे आज याची अरेंजमेंट केली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशननी, आणि जसं म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वात मोठा हातभार आपले प्रेसिडेंट अजिंक्य नायकांचा आहे. आणि हे दुसरं वर्ष आहे माझ्यामध्ये क्रिकेट फेअरचं. तो यामुळे इथे उपस्थित सर्व यंगस्टर्स, आत्ता मागे आमचा विषय चालू होता, इथे जेवढी मंडळी उभी आहे स्टेजवर, आम्ही कॉफी पित होतो आणि अशीच चर्चा झाली की पालघर कर्जत साईडने सुद्धा लहान लहान मुली पण आल्या होत्या इथे डिफरंट स्पोर्ट इक्विपमेंट्स बघण्यासाठी, डिफरंट स्पोर्ट्स गेअर बघण्यासाठी. सो ही इट्स मोटिवेशन आय वुड से. आणि इतकी मोठी इतकं मोठं क्रिकेट फेअरची एक अरेंजमेंट करून ग्राउंड संभालते लहान लहान मुलांना तसंच पेरेंट्सना सुद्धा एक मेननजी प्रोत्साहन मिळालेलं आहे. कारण वानखेडेवरती पाऊल ठेवणंच खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट. जायचो तेव्हा बघायचो, एक झलक जरी मिळाली ग्राउंडची तरी इतकी मजा यायची. तो आज या क्रिकेट फेअरच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना इथे वानखेडेवर येण्याची एक संधी सुद्धा मिळाली. याबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खूप खूप आभार मानतो. आणि जो प्रतिसाद आपल्याला वेंडर्सकडून मिळाला आहे, तुमच्या सर्वांकडून मिळालेला आहे, अशीच अपेक्षा पूर्ण येणाऱ्या बऱ्याच वर्षांमध्ये मी करतो आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनही करते. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. एक मी शार्दूलला तुमच्या सगळ्यांबरोबर फोटो घ्यायला रिक्वेस्ट करीन. इकडे उभा राहा, मग आम्ही सगळे येतील त्याच्यात. शार्दुल ठाकुर जी अभी सबके साथ फोटोज लेंगे. Everyone, please guys, please maintain decorum, please.